माने घराण्याची तिसरी पिढी राजकारणात दाखल. पृथ्वीराज दिलीप माने यांचा कोंडी जिल्हा परिषद गटातून दणदणीत विजय. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात काही मोजकीच अशी घराणी आहेत ज्यांच्या सहभागाशिवाय राजकीय समीकरणे अपुरी ठरतात. त्यापैकीच एक मातब्बर घराणे म्हणजे माजी आमदार कै ब्रह्मदेव माने यांचे माने घराणे. दूरदृष्टी, जनसंपर्क आणि ठाम नेतृत्व शैलीच्या जोरावर कै ब्रह्मदेव माने यांनी सोलापूरच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कार्यकाळात उत्तर सोलापूर तालुका हा माने घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. कै ब्रह्मदेव माने यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव दिलीप माने यांनी राजकीय जबाबदारी समर्थपणे सांभाळली. वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत त्यांनी आमदारकी मिळवून आपले नेतृत्व सिद्ध केले. बदलत्या राजकीय परिस्थितीत विशेषतः मोदी लाटेच्या काळात काही अडचणी आल्या असल्या तरी योग्य वेळ साधत आणि प्रभावी राजकीय डावपेच रचत दिलीप माने यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांशी थेट लढत असतानाही दिलीप माने यांनी आपल्या सुपुत्र पृथ्वीराज माने यांच्यासाठी कोंडी जिल्हा परिषद गटातून भाजपाची उमेदवारी मिळवली. या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर या चुरशीच्या लढतीत पृथ्वीराज दिलीप माने यांनी 2608 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. या विजयासह पृथ्वीराज माने यांनी जिल्हा परिषदेत यशस्वी प्रवेश केला असून माने घराण्याची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. या यशामुळे उत्तर सोलापूर तालुक्यात माने घराण्याची जनाधाराची पकड आजही मजबूत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर. फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट. दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिल्हा शहा मदार चौक, सोलापूर. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.